मारतोय जागा दे रे आम्हाला. ठीक आहे, आम्ही न थांबता जाऊ आम्ही ते तिकडे जाणार आहे. वरती गेला तुम्हाला खर्च बिल दाखवतो. शेसावली असा हा डोंगर 3100 पायऱ्या दिसतंय बघ. ऊपर दे दो, ऊपर खड़ा है देखो, सांप दे दो, बोल के कहना तुमको. हाँ अरे मेरे को काम दिया मेरे को उन्होंने. शुभ सकाळ सर्वांना. आत्ता वाजले बरोबर 3:07 आणि आम्ही तिघजण निघालो आहे बघा गिरनार पर्वत चढायला. तर आता माहीत नाही किती वाजता पोचू, कसं काय नियोजन आहे काहीच माहीत नाही. आम्ही लवकर चाललो कारण माझे तर पहिली वेळ, त्यामुळे मला माहीत नाही माझी कॅपॅसिटी किती आहे. त्यामुळे जरा टेस्टिंगसाठी आता बघू. आणि आपला तिसरा हात सोबत घेतलेला आहे काठी, की माझी मोहिमेची ट्रेकिंगची सगळ्याची काठी आहे. तर बघा गिरनारचं पायथा, आपण पायथ्यामधनं आत जाऊ, पहिली पायरी चढू, मग कुठपर्यंत थांबतोय माहीत नाही. थांबलं तर 50 पायरीला पण थांबल किंवा 5000 पायरीला पण थांबल, माहीत नाही आता. तर चालायचंच. चला, जय हनुमान. मारतोय जागा दे रे आम्हाला. ठीक आहे, आम्ही न थांबता जाऊ आम्ही. चला, गिरनारची पहिली पायरीच सुरू आपण. चला, जय दत्त. हो का, बरोबर वाजलेत 3:15 गिरनारची पहिली पायरी चढली. आता जायचं दत्त मंदिराची कमान. तुम्ही जे कोण असाल, ह्या पायऱ्या अशा वरती तिकडे जाणार आहेत. वरती गेला तुम्हाला खालचा व्ह्यू दाखवतो. 4:04 बघा, 2000 पायऱ्या राहतात तशी. 45 मिनिटांनी मी ब्रेक घेतला आता, दम लागला जरा. पण बाकी बघा इथं ती गिरनारची कमान. जय गोरक्षनाथ. इथे ना पर्वत चढताना भरपूर गुफा आहेत जिथं आधी तपस्या वगैरे झाल्या, त्यामुळं ते विषय फार झाला आता. इथं रामाचं मंदिर आहे. जय श्रीराम. दम लागला पण एवढा नाही. ठीक आहे, ओके. अजून आता जरा ब्रेक घेतलाय का, बॉडीची डिहायड्रेट झाल्यासारखी वाटते. काकांकडनं लिंबू सरबत घेऊ. आणि आता 25 पायऱ्या झाल्यात. आणि बघा टाईम झाला आता किती, 4:15. एका तासात 25 पायऱ्या, 4 तास काही मज्जा. हा बिना चपली चालू आहे ना, जरा असं काय वाटत नाही आता. उलटी हे आता जड झाले मला, बॉडी आहे ना गरम झाल्यामुळं. कितने बजे चालू करते हो आप ये? रात भर चालू होता है? 24 घंटा. काकांना मानलं. ओमकार आत्ता आलाय. कसं वाटतं ओमकार? एकदम मस्त. दम नाही लागला? बिलकुल नाही, नॉन स्टॉप आलो. वैभव शेटातून खाली आहे. मी जातो पुढे. माझा ब्रेक झालाय आता. ओमकार ब्रेक घेतोय जरा. हळूहळू आपलं पुढे जाऊ. हे बघा जुनागर काय दिसतंय. आणि हे बघा वरती तारे तुम्हाला दिसत नसतील त्याच्यामध्ये. हे असलं क्वालिटी वातावरण वाटतंय ना. शेसावली असा हा डोंगर सरळ हक्क सरळ. का मज्जा. कितपत बरोबर वाटतंय तुम्हाला? एका धार्मिक स्थळावरती किंवा एक्सरसाइज कुठेतरी चाललो किंवा ट्रेक करतोय कुठला, आपल्या त्याच्यानं त्रास नाही झाला पाहिजे असं झालं माणसाने. ते समोरची गाणी लावून चाललेत. माणूस चालताना 10,000 पायऱ्या चालू म्हणजे एक फोकस असतो. अचानक अशी गाणी वाजली जोरात आवाजात, तिचा फोकस डिस्टर्ब होतो डायरेक्ट. जय नारायण, जय महाकाली.
बघा कमान आली कमान. ते 3,500च्या आसपास पायऱ्या झाल्यात आपल्या. हे जे दिसतंय ना वास्तुपालचं मंदिर आहे. वास्तुपाल मंदिर. या गिरनार पर्वतावरती भरपूर मंदिर आहेत. मंदिर गुफा. बघा हे मंदिर बघा. स्लो क्वालिटी. 3100 पायऱ्या. एवढे मंदिर आहेत एवढे मंदिर आहेत. कुठलं मंदिर कोणाचं काय कळणार मला तर. बघा अजून एक वेगवेगळे ठाणे. इथं मग कसं तरी मंदिर. आता मला यांची भाषाच कळत नाही त्यामुळे ते काय लिहिलं आहे मला काय कळणार. फक्त इथं गिरणारी दर्शन एवढं तर लिहिलेलं दिसतंय. आणि काय गौपूजी गंगा असं काहीतरी मला माहीत नाही. गारठा भरलाय गारठा. कुडकुडलीत पोरं. वरती गारवा आहे. जरा कानाला पण थोडं गार लागायला लागली. ठीक आहे. बॉडी थोडीशी अजून गरम आहे त्यामुळे एवढं काही वाटत नाही मला. वाघ एकटाच आहे. मागे नाही कोण. पुढे पण वरती नाही कोण. एकटाच बरं वाटते. तर माझ्यासोबत जरी कोणी असतं ना तर त्याला बघून एक तर मी थांबलो असतो किंवा माझ्यामुळे तो थांबला असता. पण आता माझ्यासोबत कोण नाही त्यामुळे मला काही विषय नाही. मी माझ्या मनाने थांबतोय. माझ्या मनाने पुढे जातोय. निवांत चाललोय मी. काही विषय नाही. आता बरोबर आहे ना 5,000 पायरी हो गए ना. 5,000 पायऱ्या झाल्यात आपल्या. आणि आपण आता हे बघा हे आंबे माताचं मंदिर ये ना. अंबा माताचं मंदिर तिथं वरती. आणि वो गुरु शिखर आहे का. वो गुरु गोरक्षनाथ की टूक है. हाँ इसके बाद जो आएगा वो गुरु शिखर आहे बघा. इथं गोरक्षनाथांचं मंदिर आणि त्याच्या पुढं गुरु शिखर. वो लाईट आहे उधर वो क्या. यहाँ आगे से वो पूरा दिखेगा दोनों. अच्छा. सरांसोबत मी गप्पा मारत होतो. आप कितने साल से इधर ड्यूटी कर रहे हैं अभी ऊपर. मेरा 3 साल से. ऊपर ही रहते हो आप. नहीं ये वैसा बंदोबस्त होता है तब आते हैं. अच्छा. ये यहाँ से आगे जब आप जाएंगे ना गुरु शिखर. हाँ तो ये गुजरात का सबसे ऊंचा टूक है. हाँ और दत्तात्रेय मंदिर है. हाँ. वहाँ गुरु दत्तात्रेय जी ने तपस्या की थी. और आगे गुरु गोरक्षनाथ जी ने की थी. हाँ यहाँ अंबा ये 800 साल की है ना ऐसा कुछ तो. हाँ, बहुत 800 साल बहुत पुराना हो गई. गिरनार है वो हिमालय से भी पुराना माना जाता है. हाँ बराबर मैंने भी कल सुना था. गिरनार का इतिहास हिमालय से भी पुराना है. और इधर मैंने सुना है कि पूरे सारे देव देवता हाँ 33 की 33 कोटी देवता एक ही जगह पर आहे. चला आपण जरा सरांसोबत भरपूर गप्पा मारल्या. तुम्हाला मी छोटीशी क्लिप दाखवली. आता आपण जाऊ. ब्रेक पण झाला आपला 10-15 मिनिटाचा. परत थांबलं तर बॉडी परत गाळ होती. त्यामुळे आता चल मिळते. जय गिरनार. जाऊ पुढं आपण. ना बरोबर 6:15 झाले बघा. मी 2 तासात वरती आलोय आणि आता 1 तासाचा टप्पा राहिलाय. हे जो वरती आहे ना वरती बघा हे गुरु शिखर आहे आणि हे गोरक्षनाथांचं मंदिर आहे. तर गोरक्षनाथ तिकडे जातोय. 1 तासभरात तिकडे पोहोचून आणि तिकडेच आराम करू. आणि बरोबर मला ते मंदिर खोलायच्या टाइमलाच मी तिकडे जाईल. 5:20 झाले आणि आवाज बघा. आवाज म्हणजे वरती आलो मी. सगळ्यांना जरा बघितलं डायरेक्ट थकवा गेलाय माझा. आता सुट्टीच नाही भाऊ. डायरेक्ट वर जाऊन आडवाच पडतो. लिंबू सरबत पिऊ. कसं जाम होणार आहे कन्फर्म मध्ये. कारण घर वगैरे जाते का नाही आप. घर जाते हो. हे बघा इथं चंद्र आहे. हात दिसतोय का नाही माहित नाही. इथं गुरु शिखर आणि गोरक्षनाथांचं मंदिर आहे. तर आता आपण पहिलं गोरक्षनाथांच्या शिखराजवळ जाऊ आणि मग आपण गुरु शिखरावरती जाणार आहे. हे बघा वातावरण बघितलं भारी. इकडे चंद्र आणि मस्तपैकी पूर्ण अंधारात वरती आलंय आपलं गोरक्षनाथांचं शिखर. आणि गुरु शिखर पण वरतीच आहे. थँक्यू भाई. नाम काय तुम्हाला. धर्मेश भाऊने आपला व्हिडिओ काढून दिला मस्तपैकी. जय गिरनार. जय गिरनार. हे बघा इथं गोरक्षनाथांच्या पादुका आहेत. त्यांच्या पादुकांची पूजा चालू आहे. आता तिकडे जाणार त्या शिखरावरती. बघा गुरु शिखर तिकडे. तिकडे जाऊन गिरनार शिखर. आणि अरे हाँ बढ़िया बैठो. चैनल तो देख लीजिए. हाँ मूळ शिखरवर डालो. मूळ शिखरवर इथे मी डालता हूँ.
इंस्टा पे भी कर दो ना। कितने आईडी है तुम्हारे पास? गर्लफ्रेंड का भी रख दिया है क्या? ये मेरी मेन आईडी है। भाई कसला अंधार आहे. लाईट बंद केली ना बघा, काही दिसणार नाही. थांबा तुम्हाला दाखवतो गंमत बघा. इच्छा गावात तिकडून माझ्याकडे फ्लॅशलाईट बंद झाली. डायरेक्ट तोल गेलता खाली. कार्यक्रम पिटवता माझा डायरेक्ट. गुरु शिखरावर नाही, डायरेक्ट गुरुंकडे गेलो असतो मी. गावात हे ना काय म्हणतो आपल्या गोरक्षनाथांच्या शिखरापासून ना असं टाइमपास करत आलो ना, म्हणजे दर 2 मिनिटाला थांबते. दम लागला म्हणून थांबत नाही, असंच थांबते व्हिडिओ काढण्यासाठी वगैरे काय, किंवा लोकांची गप्पा मारते. ते बघा परत थांबलो तुमच्याशी बोलताना. असंच चालू आहे माझं. नाही तर मी आत्तापर्यंत वरती पण पोचलो असतो. हे बघा हे गिरनार शिखर आहे. आणि इथं ना इथं जेवणाचं हे असतं, सगळं प्रोसेस असते. इथं गुरु दत्तात्रयांच्या पाचरण पादुका आहेत. इकडनं जेवणासाठी रोड जातो, म्हणजे खाली तिकडे महाप्रसाद असतो. आणि इथे वरती आपण चरण पादुकांसाठी चाललोय. आता वर जाऊन बसू जरा, सगळी पोरं येतोपर्यंत आपली. आणि गिरनार शिखर बघा 6:15 झालेत. आणि इकडनं आता सूर्योदय होतोय. कसं दिसतंय बघ बघ. वा वरती चंद्र आहे आणि खाली मस्त बघवा वातावरण आहे. आता ओमकार पण आलोय. ये 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 ये. आ गए जय गिरनार ओमकार साहेब. कुठे बाकीची काय पाय कापतात. अरे भाई माझं पण माझं काय आलं तो ना तिथं अंधारचं पट्ट आहे बघ. तिथून एकदम निवांत आलो टाइमपास करत तिथं अर्धा तास घालवला मी. तिथं अर्धा तास घालवल्यानंतर आहे ना अख्खी बॉडी थंड आली. हिताला गोवरती चढायला आईच्या पाय कापायला लागले. काय तर कापतात पाय. तुम्हाला आहे ना मागे दिसतंय का नाही मला सूर्योदय झाले किंवा माझे कर. हे सगळे सुरतवाली गँग आहे. आपल्या ओळखीची गँग झाली इथं. सगळे पिंकीची बोरं भेटली मला बार. स्लो गार लागतंय ना कापतात. थंडी नहीं लग रही क्या? ना पूरा ऐसा एकदम स्टील मैन जैसे खड़े हो. बर्फ हो गया. तलवार मेहनत कुणाला अरे भाई लगा तुमको? अरे यार तो वो हैंग मोड में बैठा है, उसको ठंडी की वजह से सूचे नहीं रहा. गावात लय गार लागते. इथं माग बसलाय. अरे तुला एवढा मोठा माणूस दिसत नाही? वैभव कुठे येतोय का? सीई ऑफ मकर संक्रांती. किंग ऑफ शिंदेवाडी दादू बॉस. आता दमला सारखं वाटतंय. किती वर्ष झालं तुम्ही गिरनारला जाय? मागील 12 वर्षापासून. काय तुम्हाला तुमच्या जीवनात फरक पडला गिरनार आहे? भरपूर काय मिळालं ते सांगता येत नाही. सुख दुःख तर सर्व प्रत्येकाच्या जीवनामध्ये असतं. हा भगवंत फक्त त्याची ती तीव्रता कमी करतो. बरोबर. पण भगवंताकडे येणं सोडायचं नसतं. जे मिळतं ते आपल्याकडे ठेवायचं. हा आणि जे वाटतंय ते वाटत राहायचं. वाटत राहायचं. हात नेहमी पसरते असावी माणसाची. बंद मुठीत ठेवायचं नाही कधी. ठेवायचं नाही. जे दिले ते सगळे त्याच आहे. त्याच आहे. तुम्ही किती वर्ष झालं? आपण दुसऱ्याला देत व्हायचं. हा बरोबर. आपण आपल्यालाच ठेवलं तर काय करायचं त्याचं? वाढणार कसं ते? तुम्ही किती वर्ष झाले? पहिल्यांदाच आहे का? ह्यांच्यासोबत आलेत? म्हणजे नवीन माणसं तुम्ही घेऊन येत आहे? हो नाही. मी पण पहिल्यांदाच आलोय. आमचं दर टायमाला गुरुपौर्णिमा हा आणि दत्त जयंतीला 20-25 लोकांचा ग्रुप असतो. होय. म्हणजे अचानक बॅनर वाटलं आम्हाला की आज जावं आता. हा निघायचं. अच्छा. आल्यानंतर माहिती पडलं की आजचा दिवस मोठा दिवस होता. काय आज? 14 जानेवारी होती ना. हा हा मकर संक्रांतीचा दिवस. बरोबर. तो एकदम महत्वाचा दिवस होता. हा मला अशी भरपूर लोक भेटली. आता काकांचा मी इंटरव्ह्यू घेतला, कारण काका आपले मस्तपैकी 14 वर्ष झाले युट्यूब येतात. ते 12 वर्ष 3 वर्ष आले. किधर जा रहे हो तू? आई तू टोपी वाले. कौन है तू? तेरे को पता नहीं कि ऊपर अलाउड नहीं, क्यों आ रहा है तू? पैसा पण माझ्याकडे पैसा. एलन सोलीचा रुमाला वापरतोय. एलन सोलीचा रुमाला वापरतो दादा तू.
अरे केवढी गर्दी इथे. अरे उन्होंने बोला है लेफ्ट बाजू मोकळी रखने का है, तुम सब लोग इधर ऊपर आ रहे हो, ऐसा नहीं होता. आईला इले लोक डेंजर येत राहू. राहू दे इथं, आपण जाऊन द्यायचं नाही कोणाला. बस बसा बसा खाली इथं, जाऊ दे. अरे सूरत वाले भाई तुम भी बैठ जाओ उधर. धवल नहीं, हाँ धवल भाई. तेरा नाम क्या है? क्रिश. अरे ओ क्रिश का गाना सुनेगा? क्रिश का गाना सुनेगा? गिरनारच्या पर्वतावरती आम्हाला क्रिश भेटलाय. हे बघा. अरे ऋतिक सारखं दिसतोय. आणि धवल के पास फोन दे गया ना. भाऊ आपला बारामतीचा आहे. दादा फॅन क्लब का? दादा फॅन क्लब. ओनली राष्ट्रवादी. घड्याळ. इच्छा गावात गार लागते लय गाणं. अरे भाई हे आपले सातारकर आहेत. सर नाही. हे पण सातारचेच ना? ओ तुम्ही पण सातारचेच ना? मग कुठले? कोकण. अयो आपलं पलीकडे घेऊ तुम्ही. मग त्याला सगळी शेजारीच भेटलो का आपण? शपथले गार लागायला लागले. आता मला माहित नाही आतमध्ये कॅमेरा चालतो का नाही. शक्यतो नाही चालत, पण तुम्ही हे बघा. काय नाद दिसतंय. पीछे लाइन में आ जा. हम सुबह 5 बजे से खड़े इधर. सुबह 4 बजे से खड़े हम इधर यार. कर रहे तुम? हाँ कैमरा चालू है. आराम से आवाज कर रहे हैं तुम. आवाज कर रहे हैं. आवाज क्यों कर रहे हैं? हम आवाज नहीं कर रहे हैं. ये तो गर्दी होगा, कुछ भीड़ में तकलीफ होगा. तो बेचारे कितना लाइन से कब से खड़े हो लोग. हम आवाज नहीं कर रहे. हम शांत बोल रहे हैं. कुछ भी हो सकता है. इथं हिंदीचे वांदे आहेत आमच्या आईच्या का लपडा. चला रहा हो तुम. दे दो ऊपर दे दो. ऊपर खड़ा है देखो, वो सांप दे दो. बोल के कहना तुमको. हाँ अरे मेरे को काम दिया मेरे को उन्होंने. हम क्या कह रहे तू? हमने क्या कह रहे तू? क्या किया तुमने? हमने कहा तू कहीं नहीं है. तुम लाइन के अंदर सांप को दे दो. तुम भाई दे दो. भाई दे दो. क्या सांप को दे दो. वीडियो दे दो. तुम और बात अच्छा ऐसा है क्या? ईडी गांड है. हाँ. पाकिस्तान. ईडी गांड पाकिस्तान है क्या? असं आहे काय? हाँ, थोडं अबे बात ऊपर सांप को देना. सगळे काका. नहीं हिंदी में बात करो भाई. हिंदी में बात. ऊपर सर वो सांप को हिंदी में बात के बोल के गए ना. हाँ अभी हिंदी में बात करने का, उधर दे देने का ऊपर. साहब तू बोला है तुमको, तुम समझते नहीं तुम बात. अरे क्या भी साहब ने वीडियो क्यों दिया तुमको हाथ में? काम करने के लिए बोला है काम पूरा उन्होंने. करो ना तुम. अधूरा काम मत करो. देखो पूरा तुम करो. मेरे को लोग चिल्ला रहे हैं अभी यार. ऐसा नहीं होता साहब यार. देखे गए वीडियो. अभी साहब मेरे को पगार साहब नहीं. सब लिख के लिया है. साहब मेरे को पगार नहीं देंगे अभी. पगार छोड़. अभी तो को काम दिया वो पूरा करके दे दो साहब. हाँ ना अभी काम से भी निकाल देंगे मेरे को. एक क्रिश यार क्या तू ऐसा करता है यार? तेरे को मैंने दिल ना दिया. तेरे को बोलो ना बोलो क्या किया. तेरे famous हो गया क्रिश. हमारे पास क्रिश भी है. देखो ऋतिक रोशन का छोटा भाई. तेरा इंस्टा आईडी बता. 007. क्रिश को फॉलो मारो. क्रिश को फॉलो मारो. क्रिश को शाउट आउट. अरे दादा कुठे गेले माझे. दादा कुठे तुम्ही? हाय बघ वरती. ते दादा जिथं तिथं मीच. सातारा. सोलापूरचा. जात पलीकडे जवळ आहे. आपण लांब नाही जवळ आहे. इथं गुरु आमच्या पहिले. मला काय ते मागून हे माझं घे. शिमूड बसायला होते ते बरोबर. अरे मा काय हो कसलं दिसतंय. नादच भाई. आहा